कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आत्ताच मिळवा लाखाचे अनुदान। नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीव्यतिरिक्त पूरक उत्पन्नाचे स्रोत अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत। विशेषतः अनियमित पावसामुळे होणारे नुकसान, हवामान बदलाचे परिणाम आणि बाजारातील अस्थिरता या सर्व आव्हानांना तोड देण्यासाठी शेतकऱ्यांना पशुपालनासारखे पर्यायी व्यवसाय मदतीचे ठरू शकतात। अशाच उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे, जी शेतकऱ्यांना पशुपालन आणि कुक्कुटपालन व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य देते। या व्हिडिओतून आपण राष्ट्रीय पशुधन अभियानाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। योजनेचे उद्देश, मिळणारे फायदे, अर्ज प्रक्रिया आणि यशस्वी प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन। तर राष्ट्रीय पशुधन अभियानाचे उद्देश व व्याप्ती कशी आहे हे बघा। राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना पशुपालन आणि दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्ट तुम्हाला सर्वांना सांगणार आहेत। तर नंबर 1 मध्ये येतं बघा, पशुपालन क्षेत्राचा विकास, देशभरात पशुपालन व्यवसायाला चालना देणे। नंबर 2 मध्ये येतं स्वयंरोजगार निर्मिती, ग्रामीण भागात पशुपालनातून स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे। आणि नंबर 3 मध्ये येतं उत्पादकता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञान व प्रशिक्षणाद्वारे पशुधनाची उत्पादकता वाढवणे। नंबर 4 मध्ये येते पशुधन विकास, देशी व संकरित पशुधनाचा विकास करणे। नंबर 5 मध्ये येईल आर्थिक मदत, पशुपालन प्रकल्पासाठी अनुदान व कर्ज उपलब्ध करून देणे। या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या पशुपालन व्यवसायांना समाविष्ट करण्यात आले आहेत, जसे की कोंबडी पालन, शेळी पालन, मेंढी पालन, डुक्कर पालन आणि गाय व म्हैस पालन। ही योजना पशुपालनाच्या व्यावसायिक मॉडेलवर भर देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना टिकाऊ उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होतो। या योजनेची आर्थिक रचना अशी आहे की राष्ट्रीय पशुधन अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्प खर्चाच्या 50% पर्यंत अनुदान। ही अनुदान रचना तुम्हाला पुढे सविस्तर सांगणारच आहे मी। तर बघा, 50% केंद्र सरकारचे अनुदान, प्रकल्प किमतीच्या अर्ध्या रकमेपर्यंत अनुदान। 40% बँक कर्ज, प्रकल्प किमतीच्या 40% रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात घेता येते। आणि 10% स्वतःची गुंतवणूक, लाभार्थीला फक्त प्रकल्प किमतीच्या 10% रक्कम स्वतः गुंतवावी लागते। उदाहरणार्थ जर म्हटलं तर एखाद्या शेतकरी 20 लाख रुपयाचा कुक्कुटपालन प्रकल्प उभारू इच्छित असेल तर 10 लाख रुपये 50% केंद्र सरकारकडून अनुदान मिळेल, 8 लाख रुपये 40% बँकेकडून कर्ज घेता येईल, फक्त 2 लाख रुपये 10% स्वतःची गुंतवणूक करावी लागेल। हे आर्थिक मॉडेल अत्यंत फायदेशीर आहे, कारण शेतकऱ्यांना कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रकल्प उभारता येतो। उदाहरणार्थ, केवळ 2 लाख रुपये स्वतःची गुंतवणूक करून शेतकरी 20 लाख रुपयाचा प्रकल्प सुरू करू शकतो। यामध्ये पात्रता अशी आहे की राष्ट्रीय पशुधन अभियानाचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणकोणते पात्रता आणि निकष हे सविस्तर सांगणार आहे। तर बघा, त्याच्यासाठी तुम्हाला भारतीय नागरिकत्व, अर्जदार भारतीय नागरिक असावा। त्याच्यानंतर अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे, कमीत कमी 18 वर्षे पूर्ण पाहिजेत। त्यानंतर प्रकल्पासाठी योग्य जागा स्वतःच्या मालकीची किंवा भाड्याने उपलब्ध असावी। प्रकल्पाची किंमत 50 लाख रुपयापेक्षा जास्त नसावी। पशुपालन व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे। विशेष महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिला शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक समुदायातील अर्जदारांना प्राधान्य दिले जाते। राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत विविध प्रकारचे पशुपालन प्रकल्प हाती घेता येतात, जसे बॉयलर कुक्कुटपालन, मांसासाठी कोंबड्या पाळणे, लेअर कुक्कुटपालन, अंडी उत्पादनासाठी कोंबड्या पाळणे, देशी कोंबडी पालन, देशी जातींच्या कोंबड्यांचे संवर्धन, शेळीपालन प्रकल्प, दूध उत्पादनासाठी शेळीपालन, जसे सानियन, जमनापुरी इत्यादी, मांस उत्पादनासाठी शेळीपालन, जसे बोअर, उस्मानाबादी इत्यादी। आता मेंढीपालन प्रकल्प कसा, लोकरीसाठी मेंढीपालन, मांसासाठी मेंढीपालन,
दुग्ध उत्पादन प्रकल्प, गाय पालन, हॉस्टिन, जर्सी, गीर इत्यादी, म्हैस पालन, मुर्रा, जाफराबादी, म्हैसाणा इत्यादी, डुक्कर पालन, सस्य पालन, बदक पालन इत्यादी. यासाठी आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, भाडे करार, प्रस्तावित प्रकल्प जागेचे स्पष्ट फोटो, मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट, प्रकल्पाचा सविस्तर अहवाल, पशुपालन क्षेत्रातील अनुभव असल्यास किंवा नसल्यास काही दिक्कत नाही, शैक्षणिक प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास, अनुसूचित जाती जमाती असल्यास. या कागदपत्राशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही, त्यामुळे सर्व कागदपत्रे अचूक असणे आवश्यक आहे. योजनेत यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अहवाल अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. प्रकल्प अहवाल खालील गोष्टींचा समावेश असतो, जसं की प्रकल्पाचे नाव व प्रकार, कोणता पशुपालन प्रकल्प राबवणार आहेत, प्रकल्पाचे उद्देश, प्रकल्पातून काय साध्य करू इच्छितो, प्रकल्प जागेची माहिती, जागेचा पत्ता, क्षेत्रफळ, वैशिष्ट्ये, पशुधन संख्या व प्रकार, किती आणि कोणत्या जातीचे पशुधन पाळणार, अपेक्षित उत्पादन, दूध, अंडी, मांस इत्यादींचे अपेक्षित उत्पादन, बाजारपेठेची माहिती, उत्पादित मालाची विक्री कोठे करणार, आर्थिक विश्लेषण, जसे की प्रकल्पाची एकूण किंमत, खर्चाचे विभाजन, शेड, बांधकाम, पशुधन, खरेदी साहित्य इत्यादी, चालू खर्च, जसं खाद्य, औषधे, मंजुरी इत्यादी, अपेक्षित उत्पन्न, जसं वार्षिक, नफा तोटा विश्लेषण, परतावा कालावधी, संभाव्य जोखमी व त्यावर उपाय कसे, जसं चांगल्या प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे फायदेशीर ठरते. प्रकल्प अहवाल जितका व्यावसायिक असेल तितका अर्ज मंजुरी होण्याची शक्यता जास्त असते. राष्ट्रीय पशुधन अभियांत्रिकीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया बघा. सर्व आवश्यक कागदपत्रे व माहिती गोळा करा. व्यावसायिक स्वरूपाचा प्रकल्प अहवाल तयार करा. जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयात जाऊन योजनेची माहिती घ्या. राष्ट्रीय पशुधन अभियानाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा. प्रकल्पासाठी अर्ज मिळवण्यासाठी स्थानिक बँकेत जा. अधिकाऱ्याकडून प्रकल्पाचे मूल्यांकन केले जाईल. प्रकल्प मंजूर झाल्यावर टप्प्याटप्प्याने निधी वितरित केले जाईल. राष्ट्रीय पशुधन अभियानामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होतात, जसे की 50% अनुदान, प्रकल्प खर्चाच्या निम्मी रक्कम अनुदान म्हणून मिळते. कमी गुंतवणूक, स्वतःची गुंतवणूक वेळेत 10% असल्याने कमी भांडवलात मोठ्या प्रकल्प सुरू करता येते. स्थिर उत्पन्न, पशुपालनातून नियमित व स्थिर उत्पन्न मिळते. शेतीच्या अनिश्चिततेवर अवलंबून राहावे लागत नाही. पूरक व्यवसाय, शेतीसोबत पशुपालन करून उत्पन्नात वाढ करता येते. रोजगार निर्मिती, स्वतःसह इतरांनाही रोजगार देण्याची संधी मिळते. आर्थिक स्वावलंबन, ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबन वाढते. शाश्वत विकास, शेतीपूरक व्यवसायामुळे शाश्वत विकासाला चालना मिळते. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत यशस्वी प्रकल्प उभारण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे मी. तर बघा, बाजारपेठेचा अभ्यास करा. उत्पादित मालाला कुठे विक्री करणार याचा आधीच विचार करा. योग्य प्रतीची निवड करा, म्हणजे योग्य प्रजातीची निवड करायची आहे. स्थानिक हवामानाला अनुकूल पशुधनाची निवड करा. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवा, जसं पशुपालनाकडे केवळ पूरक व्यवसाय म्हणून न पाहता पूर्ण व्यवसाय म्हणून पहा. प्रशिक्षण घ्या. पशुपालन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतीचे प्रशिक्षण घ्या. रोग नियंत्रण व्यवस्था करा. पशुरोग प्रतिबंधासाठी योग्य उपाययोजना करा. गुणवत्तापूर्ण खाद्य व्यवस्था करा. चांगल्या प्रतीचे खाद्य पुरवठा करण्याची व्यवस्था करा. विमा संरक्षण घ्या. पशुधन विमा काढा, जेणेकरून अनपेक्षित नुकसानीपासून संरक्षण मिळेल. राष्ट्रीय पशुधन अभियान ही शेतकऱ्यांसाठी खरोखरच सुवर्णसंधी आहे. कमी गुंतवणुकीत मोठ्या प्रकल्प सुरू करून स्थिर उत्पन्न मिळवता येते. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करणे फायदेशीर ठरते. 50% अनुदान ही या योजनेची सर्वात मोठी वैशिष्ट्ये आहे, जी शेतकऱ्यांना प्रकल्प सुरू करण्यास प्रोत्साहित करते. जर तुम्ही पशुपालन व्यवसायात रस असलेले शेतकरी असाल तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करा. कुशल मार्गदर्शन आणि योग्य नियोजनासह तुम्ही या क्षेत्रात यश मिळवू शकता.
शेतकरी बांधवांनो, योजनेबद्दल अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी आपल्या जवळच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. तज्ज्ञांच्या मार्गदर्शन घेऊन चांगला प्रकल्प अहवाल तयार करा आणि आपल्या पशुपालन व्यवसायाला नवी दिशा द्या. आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद.